लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेने महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हास्तरीय ग्राहक परिषदांच्या नियुक्त्यांबाबत सुरू असलेल्या विलंब आणि प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्न उपस्थित केलेत. नियुक्त्या नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात याव्यात. तसेच पात्र अर्जांची तपासणी करून योग्य उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी संस्थेने केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित नियुक्त्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका संस्थेने मांडली आहे. नमस्कार, माझं नाव दिनकर मधुकर आमकर. मी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. आमची संस्था जी आहे ती महाराष्ट्र राज्य आणि इतर देशातल्या 17 राज्यामध्ये काम करते आहे. आणि आजचा जो आपला जो पत्रकार परिषद आपण जी आयोजित केलेली होती ती महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्या ज्या 2022 सालापासून आतापर्यंत झालेल्या नाहीत त्या संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वारंवार ज्या काही अडचणी येत आहेत किंवा ते वारंवार त्या अडवल्या जात आहेत किंवा कुठून अडवल्या जात आहेत, का त्या होत नाही आहेत, या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोचाव्यात म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण घेतली होती. त्यानंतर दुसरा विषय असा होता की अन्न आयोगाच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या ज्या आलेले जे अर्ज होते ते 340 होते. त्यानंतर जे छाननी करून जे काय अर्ज शिल्लक राहिले ते 324 अर्ज होते आणि त्या 324 पैकी एकालाही न घेताना OSD मार्फत अर्ज घेऊन उरलेल्या 4 लोकांना त्या ठिकाणी घेण्यात आलं आहे. आणि ही अतिशय चुकीची गोष्ट अन्न आयोगाच्या नियुक्तीमध्ये घडलेली आहे. हे आपल्याला सांगण्यासाठी आणि ही जनतेपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे सरकारचा कारोबार हा अशा पद्धतीनं पुढे निघालेला आहे, हा जनतेपर्यंत पोचला पाहिजे. यासाठी आजची ही आपण पत्रकार परिषद बोलवलेली होती. कारण का या संदर्भात हां त्याच्यामध्ये काय आहे की जो GR आहे 29 ऑगस्ट 2022चा त्याच्यामध्ये 16 नंबर पेजवरती निकष दिलेले आहेत सगळे. त्या निकषामध्ये असं आहे की ज्या नोंदणी सर्टिफिकेट आहेत त्या 1860 आणि 1950चं पाहिजे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन्स पाहिजे ज्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी. ती जी संस्था असेल त्या संस्थेचं पोलीस व्हेरिफिकेशन्स पाहिजे. त्यानंतर संस्थेचं बँक अकाउंट पाहिजे. त्यानंतर बँक बॅलन्स प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर त्यांचं 3 वर्षाचं मेन म्हणजे ऑडिट रिपोर्ट पाहिजे. आणि तो ऑडिट रिपोर्ट हा ज्या धर्मादाय कार्यालयामध्ये संस्था रजिस्टर असेल त्या कार्यालयात तो दाखल केलेला पाहिजे. आणि कुठलाही जो माणूस नेमणुकीसाठी आपण ज्या संस्था पुढे करतील ज्याचा अर्ज भरतील त्यानं शासकीय रकमेचा कुठलाही अपहार केलेला नसावा. आणि ज्या व्यक्तीचा अर्ज भरतील ते सगळे कागदपत्र राजपत्रित अधिकारी केंद्र किंवा राज्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी ट्रू कॉपी केलेले सत्यप्रत केलेले पाहिजेत. हे सगळे निकष आहेत आणि हे निकष काही लोक पाळत नाहीत काही संस्था आणि त्यानं त्या कमिटीवर घेतलं जातं. म्हटल्यानंतर जे खरोखर काम करतायत त्यांना डावललं जातं आणि जे खरोखर काम करत नाहीत अशा लोकांना वेळेपुरतं त्याच्यावर घेतलं. त्याच्यामुळं हेतू जो आहे ग्राहकांना न्याय देण्याचा जो हेतू आहे हा हेतू साध्य होत नाही. आलेला व्यक्तीसुद्धा त्याचीही 3 वर्ष फुकट जातात आणि दुसरे लोक काम करणारे आहेत त्यांचीही 3 वर्ष फुकट जातात की ते त्या कमिटीवर येऊन चांगलं काम करू शकले असते.